हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत दही वडे. तर अतिशय सोप्या पद्धतीने मी करून दाखवलेले आहेत. जास्त काही त्याला इतका पसारा किंवा राडा नाही, पटकन पटापट होणार असे मी हे करून दाखवलेले आहेत. तर चला आपण सुरुवात करूया. त्यासाठी हे बघा, एक कुकर घेतलेला आहे आणि हे बघा, हा कप आहे. हा 1 कप आपण उडदाची डाळ टाकलेली आहे आणि व्यवस्थित असे खुसखुशीत किंवा चवदार होण्यासाठी पावपेक्षा थोडीशी कमी अशी मुगाची डाळ टाकायची आहे. चवीला खूप छान होतात म्हणून मुगाची डाळ टाकायची आहे. तुम्हाला जर आवडत नसेल नाही टाकली तरी काही हरकत नाही. आता काय करायचं, 2-3 पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण डाळीवर खूप पावडर असते, त्यामुळे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. हे बघा, आता धुवून झालेली आहे, 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता आपण पाणी टाकायचं आहे आणि कमीत कमी 5 तास आणि जास्तीत जास्त पूर्ण रात्रभर असं भिजत घालायचं आहे. हे बघा, मी रात्रभर भिजत घातलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा, छान असं भिजून झालेलं आहे डाळ. आता काय करायचं, एका चमच्याच्या झाऱ्याच्या साहाय्याने असं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित सगळं असं हे टाकून घ्यायचं आहे पाणी निथळून या पद्धतीने. हे बघा, आता झाकण लावायचं आहे आणि छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, बारीक करून घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, पण हा छोटा पडतो आहे. जरा चांगलं फेटायचं असतं हाताने, तर त्यासाठी हे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता काय करायचं, एक 6 ते 7 मिनटं सतत हाताने हलवत राहायचं आहे आणि नंतर आपण चेक कसं करायचं, हे पूर्ण फेटून झालं ते आपण बघूयात. आता हे बघा, मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि छान फेटून घ्यायचं आहे. हे बॅटर पूर्ण हलकं व्हायला पाहिजे. आता हलकं कसं झालं हे आपण तुम्हाला ट्रिक दाखवते. आता हे व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं आहे. आता काय करायचं, एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. हे बघा, छान हलवून घ्यायचं, 6-7 मिनटं छान हलवून घ्यायचं आहे. आता हे बघा, एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे असं टाकून घ्यायचं आहे. हे बघा, हे तरंगलं वरती की समजून जावं की व्यवस्थित असं आपलं फेटून झालेलं आहे. हे बघा, आता झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थंड पाणी पहिलं घेतलेलं आहे आणि ह्याच्यात गरम पाणी घेतलेलं आहे, वरती टाकलेलं आहे, कारण हे कोमट पाणी आपल्याला पाहिजे, आपला हात सोसेल इतकं कोमट पाहिजे. आता त्यामध्येच आपण हिंग टाकायचं आहे आणि हिंग छान हलवून घ्यायचं आहे. हिंग का टाकायचं, कारण उडदाची डाळ ही पचायला जड असते, म्हणूनसाठी हिंग टाकायचं आणि हिंग हे पचनाचं काम करतं, म्हणून हिंग टाकायचं पाण्यामध्ये. आता हे बघा, चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे. पहिलाच माझ्याकडे ऑलरेडी होता म्हणून तो चिंचेचा कोळ घेतलेला आहे. आणि हे बघा, कोथिंबीर, मिरची, अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत, 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, चाट मसाला टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही पुदिना मी सुकवून ठेवलेला आहे, तो याच्यामध्ये टाकायचा आहे. हे बघा, असं जितका आपल्याला हवा तितका टाकायचा आहे. आणि हे वाटायच्या आधी ह्याच्यामध्ये 2 बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत. थोडंसं 1-1.5 चमचा पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, असं बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा कलर चेंज होईल म्हणून बर्फाचे खडे 1-2 टाकून घ्यायचे आहेत या पद्धतीने. आता काय करायचं आहे, दुसऱ्या भांड्यामध्ये जाळी ठेवायची आहे एखादी आणि हे बघा, दही आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि दह्यामध्ये आपण पिठी साखर टाकायची आहे. ही साखरच आहे, ती मी थोडी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. आणि हे बघा, आता व्यवस्थित असं ह्या चाळणीतून काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशी ही स्मूथ अशी बॅटर होऊन जातं. आता एका साईडला तेल
गरम करायला ठेवलेला आहे. आपल्या हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. हे बघा, हे बॅटर खूप हलकं झालेलं आहे, त्याच्यामुळे छान हे फुललं जातं. आता हे बघा, या पद्धतीने हे छान बारीक गॅसच ठेवायचा आहे, मोठा गॅस ठेवायचा नाही, बारीक गॅसवर करायचं आहे. आणि हे बघा, ह्या पाण्यामध्ये, हिंगाच्या पाण्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि हे बघा, आता हे बघा, हिरवी चटणी झालेली आहे, चिंचेची चटणी झालेली आहे, दही झालेलं आहे आणि हे आपले वडेसुद्धा झालेले आहेत. आता हे बघा, आता एका भांड्यामध्ये खाली दही लावून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने दही लावायचं आहे आणि त्याच्यावर आपले उडदाचे वडे ठेवायचे आहेत. या पद्धतीने त्यावर परत दही लावायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने वरती दही लावायचं आहे आणि हिरवी चटणी टाकायची आहे आणि आपली चिंचेची चटणी टाकायची आहे. या पद्धतीने किती छान दिसत आहे, खायला तर अप्रतिम झालं होतं. मैत्रिणींनो, चला तर मग वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या आपण भेटू एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोवर धन्यवाद.